हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। देवघर मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असतं। आपल्या प्रत्येकाच्या घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे आपलं देवघर, जिथे आपण सकाळ संध्याकाळ देवपूजा पूजा अर्चा करत असतो। बऱ्याचदा असं होतं की मनुष्य पुष्कळ दानधर्म करतो, पूजा अर्चा करतो, पण तरीही त्याच्या जीवनातील समस्या मात्र संपत नसतात। काहीतरी अडीअडचणी अडथळे त्या मनुष्याच्या जीवनात येत असतात। मग अशा व्यक्तींची देवपूजा देव का स्वीकारत नाही, यामागे काहीतरी कारण असतंच की या व्यक्तीच्या जीवनातील अडीअडचणी अडथळे का संपत नाही, असा देखील प्रश्न आपल्या मनात बऱ्याचदा तयार होतो की अरे, आपण बघतो की हा माणूस खूप धार्मिक आहे, तरीही त्याच्या जीवनात सतत अडथळे येतात। या गोष्टीमागे नक्कीच काहीतरी कारण असणार। तर देवपूजा करताना आपण काहीतरी कळत नकळत छोट्या छोट्या चुका करत असतो आणि त्यामुळेच आपली देवपूजा सफल होत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजा करताना आपण कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे, त्याचबरोबर महिलांनी देवपूजा करताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्यावेळेस कमेंटमध्ये सर्वांनी आपल्या कुलदेवाचं कुलदेवीचं नाव जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। काही लोक खूप धार्मिक असतात, सतत देवपूजा करत असतात, तरीही देव त्यांची साधना स्वीकारत नाहीत आणि त्यांनी केलेल्या पूजापाठाचे योग्य फळ त्यांना का मिळत नाही, असा विचार बऱ्याचदा आपल्या मनात येत असेल। जेव्हा देव माणसाची पूजा दान स्वीकारत नाही तेव्हा त्यामागे अनेक कारणे असतात। कारण देवपूजेचे उपासनेचे देखील काही नियम आहेत आणि ज्यांचे पालन करणे देखील आवश्यक आहे। जर तुमची खरंच इच्छा असेल की आपल्या जी काही आपण देवपूजा करतो तर तिचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं, तर त्यासाठी पूजा करताना आपण नेहमी पिवळे किंवा पांढरे स्वच्छ धुतलेले कपडे परिधान केले पाहिजे। त्यानंतर पूजा करण्याची सर्वोत्तम वेळ आहे ती म्हणजे पहाटे 3 ते 4 वाजेची। या वेळेत जर तुम्ही पूजा केली तर ती पूजा कधीही व्यर्थ जात नाही, त्या पूजेचं पुरेपूर फळ तुम्हाला मिळत असतं। जर तुम्हाला एवढ्या पहाटे 3 ते 4 वाजेला पूजा करणं शक्य नसेल तर सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि उठल्यानंतर लवकरात लवकर देवपूजा करून घ्यायची आहे। म्हणजे तुम्ही 5-6 वाजेला किंवा 7 वाजेपर्यंत तरी आपली देवपूजा करून घ्यायची आहे। जितकं लवकरात लवकर तुम्ही देवपूजा कराल तेवढं चांगलं। त्यानंतर बघा, आपलं जे देवघर आहे ते सेपरेट असावं, ते चुकूनही आपल्या बेडरूममध्ये बनवायचं नाही। आजकाल शहरात जागा नसतात, छोट्या जागेमध्ये सगळं ॲडजस्ट करावं लागतं, मान्य आहे। जरी तुम्हाला देवघर बेडरूममध्ये बनवायची वेळ आली तरीही त्याला पार्टिशन करून घ्यायचं, म्हणजे ते स्वतंत्र राहील। आता देवघराची योग्य जागा कोणती, योग्य दिशा कोणती, देवघर कसं असावं याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। देवघर हे आपल्यापेक्षा उंचावर असावं। उंचावर असावं म्हणजे ते वरती टांगून ठेवायचं नाही, ते आपल्यापेक्षा म्हणजे आपण बसू त्यापेक्षा थोडंसं उंचावर असावं, म्हणजे त्यासाठी तुम्ही खाली ओटा वगैरे बनवू शकता। आपल्या घरातील आपल्या वास्तूमधील सर्वात पवित्र स्थान हे देवघर असतं। देवाने आपल्यावर प्रसन्न व्हावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो। म्हणून जिथे तुमचं देवघर आहे ती जागा आपण स्वच्छ ठेवली पाहिजे, वारंवार ती जागा स्वच्छ केली पाहिजे। त्यामुळं काय होईल, अखंड लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये नांदेल, घरातील वातावरण सकारात्मक राहील, सकारात्मकता आपल्या घरामध्ये नांदेल, कुटुंबातील वातावरण प्रसन्न आनंदी राहील। आपल्याकडे काही शुभ कार्य असेल, देवकार्य असेल, त्यावेळेस आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडलं जातं। म्हणूनच आपण ज्यावेळेस फरशी पुसतो दररोज, तर त्यावेळेस पाण्यामध्ये मीठ आणि थोडंसं गोमूत्र टाकून फरशी स्वच्छ केली पाहिजे। आपण देवांसाठी जे आसन वापरतो, वस्त्र वापरतो, तर ते फक्त देवांसाठीच वापरलं गेलं पाहिजे। इतर कोणत्याही कामासाठी त्या आसनाचा वापर आपण करायचा नाही। महिला ज्यावेळेस देवपूजा करण्यासाठी बसतात त्यावेळेस त्यांनी रिकाम्या कपाळाने बसायचं नाही, म्हणजे आपल्या कपाळावरती हळद कुंकू टिकली लावली गेली पाहिजे।
आणि पूजा करताना आपल्या हातात बांगड्या देखील असायला पाहिजे, कारण कुंकू आणि बांगडी हे स्त्रीचं लेणं आहे, सौभाग्याचं लेणं आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस आपल्या कपाळावरती टिकली किंवा हळद कुंकू आणि हातामध्ये बांगड्या ह्या असायलाच पाहिजे. आजकाल बऱ्याच महिला जॉब करतात, त्यांचं शेड्यूल बिझी असतं, सकाळी मुलांचं आवरून द्यायचं असतं, मग त्यांना टाईम नसतो. मग आपण असं बघायला मिळतं की बऱ्याच महिला जेव्हा त्यांना टाईम मिळतो तेव्हा ती देवपूजा त्या करत असतात. पण 5 मिनिटे वेळ काढून आपण सकाळी देवपूजा लवकरात लवकर करून घ्यायची, कारण देवपूजा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही सकाळची असते. देवपूजा करत असताना सुरुवातीला दीप प्रज्वलन करायचे, म्हणजे आपल्या देवपूजेमध्ये जिवंतपणा येतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन करूनच केली जाते. शाळेमध्ये देखील काही कार्यक्रम असो किंवा इतर ठिकाणी काही कार्यक्रम असो तर तिथे देखील सर्वप्रथम दीप प्रज्वलन केले जाते. म्हणजेच कोणतीही सेवा करताना ती अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते. लग्नात जे आपण 7 फेरे घेतो ती देखील अग्निदेवाच्या साक्षीनेच आपण घेत असतो. म्हणून देवपूजा करताना देखील सर्वप्रथम दीप प्रज्वलन आपण करून घ्यायचं असतं. आणि ज्यावेळेस आपण देव्हाऱ्यात किंवा त्या देवघरामध्ये दिवा ठेवतो तर तो डायरेक्ट ठेवून द्यायचा नाही. त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्या तांदळावरती हळद कुंकू व्हायचे आणि त्यानंतर त्यावरती तो दिवा आपण ठेवायचा असतो. आपल्या घरामध्ये दररोज सकाळी संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा आपण लावला पाहिजे. गाईच्या तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही चालेल, पण घरात सकाळ संध्याकाळ दिवा नक्की लावा. आता देवपूजा करताना दीप प्रज्वलन झालं की त्यानंतर देवांना स्नान घालायचं, देव व्यवस्थित स्वच्छ करायचे, त्यांना गंध, हळद कुंकू, अक्षता व्हायचे, फुलं व्हायचं. जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा माता अन्नपूर्णा असेल तर त्यांना दररोज तुम्ही स्नान घालत नसाल, दररोज घातलं तरीही चालेल, पण दररोज घालत नसाल तर मंगळवारी आणि शुक्रवारच्या दिवशी या दोघांनाही नक्की स्नान घालायचं आहे. त्यांना स्वच्छ करायचं, त्यावरती हळद कुंकू अक्षदा व्हायचं, फुलं व्हायचं, धूपदीपांनी त्यांना ओवाळायचं आणि आपल्या देवाला आपण दररोज नैवेद्य दाखवला पाहिजे. आता नैवेद्य दाखवण्यासाठी वेगळं काही बनवायची गरज नाही. जे तुम्ही खाण्यासाठी बनवणार असाल भाजी पोळी त्याचाच नैवेद्य दररोज आपण देवाला दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर किंवा एक ताट तुम्ही देवाला दाखवायचं आणि त्यानंतर तुम्ही ते ताट स्वतः खाण्यासाठी घेऊ शकता. आता नैवेद्य देवासमोर किती वेळ ठेवायचा याची देखील माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे, त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. देवपूजा करताना आपल्या देवघराजवळ देखील आपण रांगोळी काढायची. अंगणात तुळशीजवळ तुम्ही रांगोळी काढू शकता दररोज. आपल्या घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ थोडा का होईना कापूर जाळला गेला पाहिजे. महिलांनी दररोज सकाळी तुळशीला पाणी घालायचं, हळदी कुंकू अक्षता वाहून तुळशीची देखील दररोज सकाळी संध्याकाळी पूजा करायची. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करतात तर त्यावेळेस इतर कोणाशी गप्पा मारायच्या नाही. गप्पा मारत मारत देवपूजा करायची नाही. देवपूजा झाल्यानंतर कोणावरती रागवायचं नाही, चिडचिड करायची नाही किंवा कोणावरती टीका देखील करायची नाही. जर तुम्ही यापैकी एखादीही गोष्ट केली तर तुम्हाला तुमच्या पूजेचं अजिबात देखील फळ मिळणार नाही. देवपूजा करत असताना नामस्मरण करत राहायचं आहे, यामुळे त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. देवाला घालणारी फुलं, आपण जी काही देवाला फुलं वाहतो, फुलांचा हार वाहतो तर ती फुलं ताजी पाहिजे, स्वच्छ पाहिजे. सुकलेली फुलं देवाला व्हायची नाही. महिलांना ज्यावेळेस मासिक पाळी असते तर त्या काळामध्ये त्यांनी देवपूजा करायची नाही. शक्य झालं तर आठवड्यातून एकदा मौन व्रत करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही जी काही उपासना करतात त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल. आणि मौन व्रत केल्यामुळे काय होईल, तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल आणि तुमची सहनशक्ती देखील वाढते. म्हणजे तुमचं जर चिडचिडापणा असेल तर तो नक्कीच कमी व्हायला मदत होईल. महत्त्वाचं म्हणजे आपलं जे देवघर असतं त्या देवघरामध्ये तुटलेली फुटलेली फ्रेम किंवा देवांच्या मूर्ती चुकूनही ठेवायच्या नाही. जर तुमच्या देवघरामध्ये तुटलेली मूर्ती किंवा फोटो फ्रेम असेल तर ती लगेच पाण्यामध्ये विसर्जन करून द्या, कारण देवघरामध्ये कधीही तुटलेले फुटलेले देव ठेवू नये. या सगळ्या नियमांनुसार तुम्ही जर देवपूजा केली तर नक्कीच घरामध्ये सकारात्मकता वाढेल, मनःशांती मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जी काही देवपूजा करतात तर ती सफल होईल, तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. अशा प्रकारे देवपूजा नक्की करून बघा, नक्कीच बदल तुम्हाला जाणवेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा करताना कोणत्या गोष्टी
पाळल्या पाहिजे, महिलांनी कोणते नियम पाळायचे याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।